पक्षाकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, अर्थात त्यांनी त्यानंतर कुठेतरी सारवासारव सुद्धा केली. त्या स्टेटमेंटबद्दल काय सांगाल? अनावधानाने तुमचं नाव घेतलं गेलं असं ते म्हणतायत. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. तीन आठवड्यांपूर्वी पवारांची जी सून आहे त्यांनी गुंगी गुडिया म्हटलं होतं काँग्रेसनी, आणि आज पवारांच्या लेकीच्या सर्टिफिकेटचा मुद्दा ते काढतायत. जाणीवपूर्वक महिला ज्या आहेत त्यांना टार्गेट काँग्रेस करताय, हे दुर्दैवी वाटतं का तुम्हाला? माझ्यावर जी टीका झाली ती का मी महिला म्हणून वगैरे काही बघत नाही माझ्याबद्दल, कारण का मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्याला काही जेंडर नसतो. आम्ही पुरुष आणि महिला या सगळ्यांची सेवा करण्यासाठी मला मतदान झालेलं आहे आणि जेवढ्या महिलांनी मतदान केलं तेवढ्या पुरुषांनीही मला मतदान केलं आणि एक लोकप्रतिनिधीला माझ्या बाबतीत तरी, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते, प्लीज आय रिपीट, मी हे फक्त माझ्या बाबतीत बोलते की मी स्वतःला एक महिला खासदार म्हणून बघत नाही, मी स्वतःला एक खासदार म्हणून बघते. कारण का माझा जेंडर नाही, माझ्यावर एक जबाबदारी आज महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेने टाकलेली आहे आणि ती निष्ठेने पूर्ण करायचा प्रयत्न मी करते. आणि जो काही खोटा आरोप माझ्यावर झाला त्याच्यावर स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाकडून आले तर मला हा विषय वाढवायचा नाही. चर्चा झाली का या बैठकीमध्ये? कारण खूप चाकण एमआयडीसी बाबत जे काही मुद्दा नाही, हा फक्त भोर तालुक्याच्या भोंगोली गावाच्या सीमितच आजची चर्चा होती. काल चाकणवर काल चर्चा झाली. एक मिनिट, वन ॲट अ टाइम यार. काँग्रेस सातत्याने तुमच्यावर टीका करताय, काय नेमकं त्यांची चुकतंय? तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहे? मी काय बोलणार नाही कुणाशी, कारण का तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्राच्या काँग्रेसनं आणि राज्याच्या काँग्रेसनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पुन्हा एकदा सर्टिफिकेट संदर्भात हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे अचानक त्यांना का आठवाव्यात, काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता नाही, मी दोन लोकांसाठी विचार करत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. दुसरी गोष्ट, तुम्ही वायबीच्या प्रेसमध्ये तुम्ही उल्लेख केला होता मागे की वारंवार काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला प्रश्नाच्या चौकटीत उभं करतं आणि अशा पद्धतीनं काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकत्र नाही अशी परिस्थिती निर्माण होती किंवा असं दृश्य दिसून येतं. डेटाच आहे ना, हा काय माझा आरोप नाही काँग्रेस पक्षावर, महाराष्ट्राच्या काँग्रेसचा डेटाच ते सांगतोय. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, त्याच्यामुळे मला वेगळं काय सांगायची मला गरज वाटत नाही. नाही, मला एकटीला नाही, काल सगळ्या खासदारांना बोलवलं होतं आणि आज त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं, त्याचा फॉलोअपची मीटिंग होती. कशासाठी? नाही काल काल काँग्रेसचेच सगळे खासदार आले होते ना, मेजॉरिटी काल काँग्रेसच्याच खासदारांची होती. आम्ही सगळेच काल महाविकास आघाडी म्हणून आलो होतो. आम्ही मंदार गोंजारी आणि कुठलाही जो पत्रकार आहे तो जर पारदर्शकपणे संसद चौकटीत म्हणजे या देशाच्या नियम कायद्याच्या चौकटीत राहून जर रिपोर्टिंग करत असेल आणि संविधानाच्या चौकटीत